आई, आपण पण इथे राहणार आहोत? हो, काही दिवस इथेच राहायचं. मला वाटलं आपण पुण्याला जायच्या आधी यांना भेटायला आलोय. मला तरी कुठे माहिती होतं हे असं घडणार आहे. पण काल जे मी ऐकलं पाहिलं त्याचा आता छडा लावल्याशिवाय माझा जीव शांत होणार नाही. आणि इथे राहिल्याशिवाय खरं खोटं काय ते पडताळून बघता येणार नाही. आई सांग ना, काय विचार करतेस? हे कधी ठरलं? अगं ताई, त्या बरोबरच बोलतात. नाही, खरं सांगू का, उलट बरंच झालं तुम्ही इथे राहायला आलात. तुम्ही दोघीच पुण्याला राहणार या विचाराने मलाही बरं नव्हतं वाटत. सतत मनात रुकरुक लागून राहिली होती. खरंच आई, तुम्ही अगदी बरोबर केलं. आता सगळे एकत्रच राहू. मला पण तुमचा सहवास मिळेल ना? बरोबर काय सद्गुणी वाटते ही मुलगी. पक्की नाटकी आहे. कोणाला कळणार सुद्धा नाही मनातलं. त्या अशाच गोड गोड बोलण्याला तन्मय फसला असणार. सगळं करून सवरून मी त्यातली नाहीच असं दाखवते. पण मी नाही फसणार. आई, काय झालं? बोला ना. माझी व्यवस्था कुठे करताय? हिरा काका, सगुणाताई, तन्वीताई आणि आई गेस्ट रूम मध्ये राहतील. ती रूम व्यवस्थित करून घ्या आणि त्यांचं सामान पण घेऊन जा. हो. जा नामी. वत्सलाताई, बरं झालं तुम्ही आलात. अगदी योग्य मुहूर्तावरती आलाय. या दोघांचा काकण सोडवण्याचा विधी करायचा आहे. खरं तर हे सगळं पूजेच्या आधी करायचं असतं, पण एक रीत म्हणून करू. हल्ली कोण एवढ्या छोट्या छोट्या रीतीभाती करत असतं? नाही नाही, तुमचं बरोबरच आहे. एकदा का हळद उतरवली गेली, काकण सोडवलं गेलं, ही मुलं कुठेही जायला मोकळी झाली ना. तसंही यांना कोणी बांधून ठेवलंय? कुठेही जायला काहीही करायला मोकळेच आहेत की. हा, पण करूया काय तू कंकण सोडण्याचा विधी? हो, या. अरे, असे बघत काय उभे राहिलायत? हा, हे सगळं तुमच्यासाठीच आहे. बसा बसा. बसून घ्या, बसून घ्या. हा, सावकाश सावकाश. हे काय, तुम्ही असे ऑकवर्ड का आहात? म्हणजे कालच भेटल्यासारखे. नाही म्हणजे कालच्या नंतर तुमचं असं ऑकवर्डनेस जायला पाहिजे ना. अगं आपू, गप्प बस. चावटपणा पुरे. आता शांत उभी राहा. आता विधी सुरू करायची आहेत. हा वत्सलाताई, तुम्ही मुलाच्या आई आहात. तुमचा मान मोठा. तुम्ही औक्षण करा. आता दोघांनी ना एकदम जबरदस्त नाव घ्या. काय बोलता तो? उखाणा. उखाणा.
काका परत परत काय ते म्हणजे लग्नापासून नावच घेतोय. अरे आता एवढ्यातच कंटाळला नाही, तसा तो नाव घ्यावा लागतो, माहिती आहे का? म्हणजे काय हे काय बोलतात ते लग्नाची नवी नवलाई काय बोलतात ते नवलाई. तेव्हा जाम मजा मजा असते, पण एकदा का 4-5 वर्ष झाली ना का मग नाव घेणं तर सोडा, एक दुसऱ्याला नाव ठेवण्यातच आयुष्य जातं. काका तरी पण नको, मला नाही जमणार. अगं आरू, तू तरी घे, गंमत नको का वाढायला? हा, मग अरू तू आता ना उखाणा घे आणि त्यांना मागे टाक, जावई बापूंना. प्रेम आणि विश्वासावर जन्मोजन्मीचे नाते जुळते. तन्मयचं नाव घेऊन काकण मी सोडते. अरे ए जीजू, आता तू पण उखाणा घ्यायचं, बस झालं. हा हा तन्मय, आता तुझी पाळी. नाही नाही, तो नाही घेणार नाव बिव, काय बोलला ना मगाशी. आपुलकीच्या माणसाने फुलले आग्रहाची अंगण. आरोहीचं नाव घेऊन सोडतो मी हे काकण. एक नंबर जीजू. क्या बात है. म्हणून तर मगाचपासून मी त्यांना उचकवत होतो. म्हणजे मला माहिती होतं की असं बोलल्यावर नाव घेतलं का नाही. हा, मग नाम्या, हे नाम्या, सगुणा हा अगदी कामचुकार झालेला आहे. हा बघ, हे बघ, हा देशपांडे आजोबांचा डबा आहे आणि एक कुलकर्ण्यांचा डबा आहे. तो व्यवस्थित त्यांच्याकडे जाऊ दे बरं का, नीटने सांभाळून. हं. बरं झालं बाई वत्सला ताई आल्या. मला सारखं वाटत होतं अरूच्या सासरचं कोणीतरी हवं काकण सोडवण्याच्या विधीला, पण त्या आल्या. आत्तू तुला कळतंय का? त्या फक्त इथे नाही आल्यात, त्या इथेच आल्यात कायमच्या. अगं येऊ दे ग, बिघडलं कुठे. अरूच्या सासूबाई आहेत त्या, आपण योग्य तो मान द्यायलाच हवा. आत्तू, मी जेव्हा जेव्हा त्यांच्याशी बोलले ना, त्या माझ्याशी तुसडेपणानेच बोलले. हे अरू, तोंड सांभाळून बोल. सॉरी आत्तू. आत्तू मला हे म्हणायचंय की एवढी मानीबाई सुनेच्या माहेरी राहायला तयारच कशी झाली? पुण्याला जाण्याऐवजी ते इथे आग्र्यावर आल्या म्हणून असं मला वाटतंय. मला काहीतरी दुसरं रिझन वाटतंय. अगं हो, पण काय झालं? काय झालंय? काही नाही. अप्पू सांग, काय झालं? अगं नाही, ते आताच्या विधीबद्दलच बोलत होतो. हा, अगं एवढी वर्ष ओळखते मी तुम्हा दोघींना, तुमच्या चेहऱ्यावरनं कळतंय मला काहीतरी बिनसलंय. अगं नाही ग, म्हणजे तुला आवडेल की नाही म्हणून आम्ही काही बोललो नाही. वाटलंच मला. बोल आता, काय झालं? त्या तन्मयच्या आई अचानक आल्या त्या. मग त्यात काय झालं? अगं पुण्याला त्या एकट्या राहणार, त्यांना मुलाचा संसार बघायचा असेल, करमत नसेल तन्मयशिवाय, म्हणून आल्या. एवढं काय त्यात? नक्की एवढंच कारण असेल? हे बघ, खरं सांगायचं तर मला काही त्यांचा सहवास इतका नाही मिळालाय, पण जेवढा मिळालाय त्याच्यावरनं तरी मी हे सांगते, त्यांनी आयुष्यात खूप कष्ट केलेत ग, खूप खस्ता खाल्लाय. तू विचार कर ना, त्या एकट्या बाईने स्वतःच्या जीवावर आपल्या मुलांना वाढवलंय, आणि म्हणूनच त्या थोड्याशा कडवट आहेत, पण प्रेमळ आहेत ग त्या खूपच. बघा, सुनेने सासूची बाजू घेतली ना लगेच. अगं तसं नाहीये. पण अप्पू मला सांग, त्यांचं पुण्याला घर आहे ना, तरी ते घर सोडून त्या मुद्दाम इथे राहायला काय येतील? त्यामुळे प्लीज तुम्ही असं काही विचार करू नका. अगदी बरोबर आहे आरो तुझं, खरंच. अच्छा, म्हणजे हीच बरोबर का दरवी?
अगं म्हणजे काय, ती नेहमीच बरोबर बोलते. म्हणजे मी चूक. चिडला व चिडला, चिडला. मला ज्याची भीती वाटत होती तेच झालं. मी खरं काय ते आरोहीला सांगितल्यापासून ती माझ्याशी बोलतच नाही. आरोही, मी तुला लग्नाआधीच हे सगळं सांगणार होतो, पण तेव्हा मला संधी नाही मिळाली. आता कसं समजवू तिला? आरोही, मी तुझीच वाट बघत होतो. मला बोलायचंय तुझ्याशी. आरोही ऐक ना, बरं तू बोल माझ्याशी, रागव माझ्यावर, भांडलीस तरी चालेल. प्लीज आरोही, अशी शांत नको राहू. आरोही बोल ना माझ्याशी. आरोही, आपल्या आरोहीचं लग्न झाल्यानंतर ना आपला आग्रह कसा एकदम भाकास, म्हणजे काय बोलतात ते उदास उदास झाला होता नाही. पण आरोहीचं लग्न बाकी फर्स्ट क्लास झाला आणि त्याच्यानंतर एक एक चांगल्या चांगल्या गोष्टी घडायला लागल्या. आता हेच बघा ना, आता एक नवीनच फॅमिली आग्रहच्या फॅमिलीमध्ये ऍड झाली. त्यामुळे आता कसा आग्रह एकदम आपला आता भरल्यासारखा वाटतो ना, काय बोलता? हो, म्हणजे लग्न कसं अगदी उत्तम पार पडलं. सगळे विधी कसे व्यवस्थित, सगळे सोपास्कार पार पडले. त्या वत्सलाबाईने कसं आपल्या मुलांना कसं छान वाढवलंय. आपल्या आरोहीला ते उत्तम ठेवतील. परत का तुमच्या तोंडात नाही 2-4 किलो साखर पडू. अरे बाबा, मला शुगर आहे. अरे शुगरवरून आठवलं, काय? त्या दिवशी ना, लग्नाच्या दिवशी म्हणजे वत्सलाबाईंना एकदम चक्कर आली. हा, पण कमाल आहे, अरे ती बाई तशीच्या तशी उभी राहिली, काम करत बसली. हा, खरंच मला कौतुक वाटतं त्यांचं. नाही, त्यांचं कौतुक तर आहेच, पण खरा कौतुक कोणाचं आहे माहिती आहे काय? कोणाचं? आपल्या वेणूबाईंचा. काय? अहो म्हणजे काय आहे, त्या जरी खंबीर नसल्या ना तरी त्या सगळ्यांच्या वरती माया करतात. म्हणजे असं गोडगोड गोडगोड बोलून त्या समोरच्या माणसाला ना कसं काय बोलतात ते आपलं आपलं असं करतात. काय बोलतात? तुमच्यात वत्सलाबाई आणि वेणूबाई दोघींवरनं स्पर्धा चालली का? अहो कॉम्पिटिशन होऊच शकत नाही. कसा होईल सांगा बघू? काय स्वतःच्या पोरावर कोण पण प्रेम करेल, पण वेणूबाई अर्पितावर आणि आरूवर स्वतःच्या पोरीप्रमाणे माया करतात. म्हणजे त्यांची आईच झाली का नाही ती? हे खरं आहे, एकदम एकदम खरं आहे याचं. हो, फॉरेन रिटर्न. आता बोला ना. मला काही त्यात पडायचं नाही. त्याच्यात पडूच नका तुम्ही. हो, पण वेणूबाई त्यांच्या जागी योग्य आहे. पण तन्मय आणि त्याच्या एकूणच कुटुंबाविषयी मला थोडा संशय आहे. काहीतरी गोम आहे. मला नाही यांचा काय कळतच नाही. यांना प्रत्येक गोष्टीमध्ये गेम नाही तर गोम दिसतोच. आरोहीचे सगळे कुटुंबीय आग्रहावर राहायला येतात, यात नक्कीच काहीतरी गोम आहे. मग ते काय फुलटू प्लॅनिंग करून आले असं तुम्हाला बोलायचं आहे काय? काय काय म्हणायचं काय तुला? बारब्या, वत्सलाबाई खंबीर आहेत, आहेत सेल्फमेड आहेत. आहेत मग अशी ही स्वाभिमानी बाई स्वतःला कितीही त्रास झाला तरी सुनेच्या माहेरी राहायला जाईल असं तुम्हाला वाटतं? विचार करा. मला इथे आग्रहावर येऊन राहण्याची अजिबात हौस नाहीये. पण आहेत काही गोष्टी ज्याच्यामुळे पुण्याला जाणं अचानक कॅन्सल केलं. हे काय झालं? तू एवढी अस्वस्थ का? तू खोटं बोललायस तिच्याशी. मी तुला पुन्हा पुन्हा सांगत होते, लग्नाआधी तिला खरं काय ते सांगून टाक म्हणून. मी तेव्हा सांगायचा प्रयत्न केला, पण काय बोलू नकोस. आता मी तिला कुठल्या तोंडाने जाब विचारणार? आपलंच नाणं खोटं. जाब? कसला? आता म्हणजे समजा उद्या काही झालं तर मी काही बोलू शकणार आहे का तिला? कारण तू खोटं बोललेलं आहेस. मग ती तसं काही बोलली तर काय उत्तर आहे माझ्याकडे? असं असतं नवरा बायकोचं नातं. मी बोललोय तिच्याशी, सगळं खरं खरं सांगितलं.
तू तिला सगळी कल्पना दिलीस? मग काय म्हणाली ती? तुझा प्लॅन मान्य आहे तिला? नाही, तिने गैरसमज करून घेतला. ती नको नको ते आरोप केले माझ्यावर. ती खूप भांडली माझ्याशी, खूप बोलली. काय सांगतो? पण आता तर ती हो, तुम्ही आलात तेव्हापासून ती शांत आहे. पण पण ती माझ्याशी काहीच बोलत नाही, काहीच रिॲक्ट करत नाही मला. आरोही असं का वागत असेल? तन्मयशी एवढी भांडली आणि माझ्याशी अगदी गोड बोलली. यात तिचा काही डाव तर नसेल ना? आरोही, आरोही, थोडं बोलायचं होतं. बोला ना. मला ना काही कळतच नाहीये. काय परत आनंद काही बोलला का तुम्हाला? नाही नाही, आग्रहावर काय चाललंय ते मला पटत नाही. काय बोलताय? मला काहीच कळत नाही काका. आरोही, रागवू नकोस, पण माझा संशय ना दिवसेंदिवस अधिकाधिक बळावत चाललाय. चला बाई सहजच इथे आलेले नाहीयेत बरं का. नक्की काहीतरी त्यांचा प्लॅन आहे. अगं त्यांचा चेहराच सांगतो, पक्की हिशोबी बाई आहे ती. त्यांच्या डोक्यात ना सतत काहीतरी गणित चालू असतात. तुझ्या लक्षात नाही आलं ते? खरं सांगू काका, मला आत्ता एवढंच कळतंय की ते आपल्या घरचे पाहुणे आहेत. जोपर्यंत आग्रहावर आहेत तोपर्यंत त्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. आणि मी तेवढंच करते. तू काहीही म्हण, पण आता खरं काय ते कळेपर्यंत मला शांत बसवणार नाही. काका, मला बाकीच्या गोष्टींमध्ये खरंच काही इंटरेस्ट नाहीये. पण आपल्याला कळायला नको का? आणि त्याने काय होणार आहे? काका, ते आपल्या घरी आहेत, आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे. मी जाते, त्या दोघींना सगळं व्यवस्थित मिळालंय का बघते. नेहमी तन्मयची बाजू घेऊन बोलणारी आरोही आज तन्मयबद्दल बोलणं चक्क टाळतीये. आरोहीच्या मनात नक्की काय चाललंय काही कळत नाही.